श्रोते हो, सुरू करत आहो अध्याय 12वा भक्तियोग. ह्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारले आहे की सर्व मनोभावनेशी उपासना करणारे आणि सोहम भावासाठी तुमच्या अक्षरणी अव्यक्त तत्वाची उपासना करणारे यांपैकी कोणत्या भक्तांना तुमचे खरे ज्ञान होऊन तुमचा लाभ होतो. अर्जुनाच्या ह्या सुंदर प्रश्नाला श्रीकृष्णांनी जे उत्तर दिले आहे ते ज्ञानदेव ओवी रूपात उलगडून दाखवणार आहेत. अध्यायाच्या आरंभी ज्ञानदेव सद्गुरू माऊलींचा जय जयकार करतात. ते म्हणतात की सद्गुरू आपल्या आधारशक्तीच्या अंकावर आपल्या शिष्याला कौतुकाने वाढवतात आणि हृदय आकाशरूपी पाळण्यात उपदेशाने निजवून झोके देतात. सद्गुरू माऊली जीवन कलेचे अमृतपान देऊन हंस हा सोहम ह्या अखंड ध्वनीचा खुळखुळा हातात देऊन समाधी सुखाचा बोध करून निजवते. हे माते, दर्या पूर्ण होऊन तू मला गीतेच्या निरूपणासाठी पूर्ण ज्ञान दे. माझे निरूपण नवरसांनी परिपूर्ण होऊ दे. त्यात साहित्य गुणांची सुंदर रत्ने जडू देत. भाव आणि ते भाव प्रकट करणारी शब्द संपत्ती मला लाभू दे. माझे निरूपण निरर्थक बडबड न हो. श्रीकृष्णांनी सहज प्रेरणेने सांगितलेल्या ह्या गीतेवर माझे निरंतर प्रेम असो. या माझ्या निरूपणात ब्रह्मविद्येचे वर्णन प्रभावी होऊ देत. ते ऐकणाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार त्यांनाच आनंददायी वाटोत. तू आपल्या प्रीतीचे पांघरून मला घातलेस तर मी दैववान होऊन मी वर जे म्हटले आहे ते मला सहज साधेल. ह्यावर श्रीगुरू निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना सांगतात की आता अधिक काही न बोलता गीता सांगण्यास सुरुवात कर. गुरूंच्या आज्ञेने आनंदित होऊन पुढील निरूपण करू लागतात. सोमवंशाचा विजयध्वज पंडुपुत्र अर्जुन भगवंतांना म्हणाला की देवा, तुम्ही मला जे विश्वरूप दाखविलेत ते अद्भुत असल्यामुळे माझ्या मनात त्याबद्दल भीती निर्माण झाली आणि तुमच्या सगुण मूर्तीची मला सवय असल्यामुळे मला तीच जास्त आवडली. पण भगवंता, हे तुम्हाला आवडले नाही. साकार आणि निराकार ही दोन्ही रूपे तुमचीच आहेत. सगुण भक्तीने सगुणाची आणि निर्गुण उपासनेने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. तुमची प्राप्ती करून घेण्याच्या ह्या दोन वाटा आहेत. पण मला असे वाटते की विश्वरूप आणि सीमित देहरूप यांत मला अंतर वाटत नाही. अमृत सागराच्या पाण्याची ओंजळ घेतली किंवा चुळभर पाणी प्यायले तरी परिणाम एकच होणार. याप्रमाणे विश्वरूपाची उपासना काय किंवा कृष्णरूप देहाची उपासना काय, दोन्ही एकच. यांपैकी एकाची सर्व मनोभावनेशी उपासना करणारे आणि सोहम भावासाठी तुमच्या अक्षरणी अव्यय तत्वाची उपासना करणारे यांपैकी कुठल्या भक्तांना तुमचे खरे ज्ञान होऊन तुमचा लाभ होतो ते मला सांगा. अर्जुनाच्या ह्या बोलण्यामुळे श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले की हे अर्जुना, प्रश्न करण्याची शैली तुला चांगली साधली आहे. ऐक, आपल्या इंद्रियांच्या सर्व शक्ती व चित्ताचे सर्व भाव माझ्याकडे वळवून जे माझी उपासना करतात ते माझे भक्त होत. चित्तामध्ये प्रतिक्षणी आणि प्रतिदिनी उठणारे भाव जे अखंडपणे मला अर्पण करतात ते माझे योगी भक्त होत. अक्षरतत्वाच्या प्राप्तीसाठी जे निरंतर श्रम घेतात त्यांच्याविषयी सांगतो ते ऐक. हे अक्षरतत्व ध्यानाने लाभत नाही. ते सर्वत्र सर्वदा आणि सर्वपणे असणे ह्याच अवस्थेत असते. अशा तत्वाचे चिंतन साधन नाही. ते आहे म्हटले तर अनुभवता येत नाही आणि ते नाही असे कधीच म्हणता येत नाही. कारण शून्यातून विश्व उत्पन्न झाले आहे. ह्याच्या प्राप्तीसाठी साधक इंद्रियांच्या स्वाभाविक आसक्ती वैराग्यरूपी विस्तवात जाळून त्यांना निष्क्रिय करतात. संयमांचे हल्ले करून इंद्रियांना मृतप्राय करतात. मग त्यांना हृदयाच्या कपाटात कोंडून ठेवतात. देहाभोवती वज्रासनाचा कोट तयार करतात. त्यातून उत्पन्न झालेल्या उष्णतेमुळे सर्व व्याधी जळून जातात. मग कुंडलिनी जागी होते. ती आधार चक्राचा टेंभा उभा करून त्या उजेडात मस्तकापर्यंत जाते. नवद्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्नाडीची वाट मोकळी करतात. प्राणापानांना संयमात आणून ते त्या वाटेने वर चढू लागतात. त्यावेळी अनाहत ध्वनी ऐकू येतो. वर चढत असलेल्या कुंडलिनीला 17व्या कलेचे चित्त, 10 इंद्रिये, पंचमहाभूते ह्यांच्या पलीकडे असलेल्या अवस्थेचे चंद्रामृत पाजतात. ते प्रणवाचे अतिक्रमण करतात आणि अशा तऱ्हेने आपल्या सर्वस्वाचा ते ब्रह्मामध्ये संपूर्ण लय करवतात. ह्या मार्गात कष्ट आहेत. प्राणीमात्रांना प्रिय, अनाश्रित आणि अव्यक्त असे जे ब्रह्म
ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची इच्छा जे बाळगतात आणि योगाचरणात रस्ता धरतात त्यांना खूप संकटांना तोंड द्यावे लागते. ऋसिद्धी, कामक्रोधादी उपद्रव ब्रह्मप्राप्तीच्या आडे येतात. निराकार परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता शून्याशी म्हणजेच आकाशाशी झगडावे लागते. पूर्ण निरासक्त होऊन देहाच्या सर्व नैसर्गिक इच्छा जिंकाव्या लागतात. अव्यक्तापासनेत हे कष्ट करावे लागतात. देहाभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणे कठीण असते. पार्था, ज्यांनी भक्तिमार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करावी लागतात ती सर्व कर्मे इंद्रिये आनंदाने आचरतात आणि मग सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून आणि निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात, कर्मनाश करतात. अशा तऱ्हेने जे निरंतर माझी सेवा करून तत्पर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात. ऐहिक आणि परलौकिक सुखे का मोक्ष असे संकल्प त्यांच्या मनात निर्माणच होत नाहीत. माझ्या भक्ताला मी संसाराची चिंता उरू देत नाही. अशा भक्तांसाठी मी अवतार घेतो. तो एकटा असेल तर माझ्याकडे त्याला ध्यान मार्गाचा प्रवासी करतो आणि तो कुटुंबवत्सल असेल तर त्याला पूजादी विधींचा मार्ग दाखवतो. तो सामान्य असेल तर संसार सागर करून तरुण जाण्यासाठी त्याला नामरूपी नौका देतो. माझ्यावर निखळ प्रेम करणारा म्हणजे राधा असेल तर माझ्या प्रीतीच्या आधाराने मी त्याला सायुज्याच्या किनाऱ्यावर नेतो. याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव, मन आणि शरीर मला अर्पण केले आहे त्यांच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात. म्हणूनच हे भक्तराय धनंजया, जर तुला भक्तिमार्गाला लागायचे असेल तर सर्व चित्तवृत्ती मला अर्पण करण्याचा हा मंत्र शिक. तुझे मन आणि बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव केल्यावर तू आणि मी असा भेद उरणारच नाही. हे साधने तुला कठीण वाटत असेल तर दिवसातले काही क्षण तरी मन आणि बुद्धी यांना माझ्याकडे लाव. त्या काही क्षणांत तुझ्या मनाला माझ्या सुखाचा अनुभव येईल. त्या काळात ह्या सुखाची तुला चटक लागेल. हळूहळू तू संसार सुखांना विटशील. ह्या अभ्यास भक्तियोग म्हणतात आणि यालाच अभ्यास भक्तियोग असे म्हणतात. हळूहळू माझ्या चिंतनाची वेळ वाढवत जा. हा अभ्यास भक्तियोग करण्याची शक्तीही तुझ्या अंगात नसेल तर तुझ्या आचरणात जो क्रम असेल तो तसाच सुरू ठेव. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर आणि जी कर्मे अयोग्य असतील ती करू नकोस. सुखाने वागण्याची मोकळीक तुला असेल पण काया वाचा मनाने जे व्यवहार होत असतील ते मी करतो असे म्हणू नकोस. मनातील कर्तृत्व अभिमान टाकून दे. त्यामुळे प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे आपल्यावर येणार नाही, कारण चित्तवृत्ती कायम माझ्या ठाईक असतील. अशा प्रकारे तू सर्व कर्मे मलाच अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू मद्दापाला येशील. हेही तुला साधत नसेल तर आणखी एक मार्ग आहे. तो ऐकल्यावर तुला सोपा वाटेल पण आचरण करण्यास कठीण आहे. ह्या आचरणाने पूर्वजन्माची वाट बंद होते. तो मार्ग तुला सांगतो. झाडे किंवा वेली आपली फळे वा फुले ह्यांचा उपभोग घेत नाहीत. त्याप्रमाणे तू तुझ्या कर्मांना जी फळे लागतील त्यांचा उपयोग घेऊ नकोस. जी जी कर्मे तू करशील त्यांच्या फलप्राप्तीची इच्छा धरू नकोस. कर्मापासून उत्पन्न होणारी फळे व्यर्थ जाऊ दे. हा अभ्यास साधला की तुला कुठले कर्म आचरावे याचे उत्स्फूर्त ज्ञान होईल. जे जे स्फुरणार नाही ते ते कर्म तू आचरणार नाहीस. अशा प्रकारे निष्कर्मता तुझ्याजवळ येईल आणि त्या त्या प्रमाणात शांतभाव तुला आपलासा करेल. अशा शांत पुरुषाचा आपपरभाव नाहीसा होतो. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही कठीण असले तरी उत्तम आहे, पण त्याहीपेक्षा ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष आहे. हे सारे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग आहेत आणि ह्या टप्प्यांनी जो शांती प्राप्त करून घेतो त्याच्या मनात भूतमात्रांविषयी द्वेष मुळीच उरत नाही. त्याच्या चित्तरूपी सिंहासनावर जीव आणि परम आत्मतत्व एकदमच आरूढ झालेले असतात. असा तो शांत भावी आणि समाधानी पुरुष भक्तियोगी होतो. तो मला प्रिय असतो. असा माझा प्रेम भक्त कसा वागतो व ओळखता येतो ते आता ऐक. सागरातल्या जलचरांना महासागराच्या गर्जना वा मोठी भरती यांची जाणीव नसते. त्याप्रमाणे ह्या जगात राहणाऱ्या माझ्या भक्ताला जगाची भीती वा खंत काहीच वाटत नाही. त्याचा देहभाव हा विश्वभाव झालेला असतो. त्यामुळे तो आत्मानंदी राहतो आणि प्रतिक्षणी वाढणाऱ्या आनंदाचा उपभोग घेतो. अशा पुरुषांची संगत
ही काशी यात्रा वा हिमालयातील क्षेत्रांच्या यात्रा ह्यांच्यापेक्षा अधिक फलदायी असते. असा संत हा सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य स्वच्छ असतो. तो आत्मसुखानेच संतुष्ट असतो. असा संत सोहम भाव सरोवराच्या तीरावर येऊन उभा असतो, पण तो ते सरोवर पार करून पलीकडचा तीर गाठत नाही. ऐल तीरावरच तो आपल्या चित्ताचे 2 भाग करतो. एकाला तो ईश्वर मानतो आणि दुसऱ्या भागाला तो ईश्वर तत्वाचा सेवक मानतो. दुसरा भाग पहिल्या भागाची प्रेमसेवा करतो. अशा भक्तासाठी मी पृथ्वीलोकी राहतो आणि माझे सर्वस्व त्याच्यावरून ओवाळून टाकतो, जो केवळ ज्ञानस्वरूप होऊन शुद्ध असतो आणि माझ्या भजनात आपली काळ घालवतो. त्या भक्ता इतके मला दुसरे कोणी आवडत नाही. आपल्या घरच्या लोकांना उजेड द्यावा आणि परक्यांना अंधारात ठेवावे, हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या मनात शत्रुमित्र भाव नसतो. त्याचे श्रेष्ठ आत्मसुख कोणीच हिरावून नेऊ शकणार नाही, अशी त्याला खात्री असते. अशा पुरुषा इतका आवडता मला दुसरा कोणी नाही. त्याने आपल्या चित्तामध्ये प्रकृती पलीकडच्या पुरुष तत्वाला जन्म दिलेला आहे. हे विश्वची माझे घर आहे, अशी ज्याची पक्की समजूत झाली आहे, किंबहुना स्थावर जंगम विश्वच जो आपला आपण म्हणला आहे, अशा पूर्णत्वाला पोहोचला असूनही ज्याची माझ्या भजनामध्ये पूर्ण आस्था आहे, त्याला मी आपल्या मुकुटाप्रमाणे धारण करतो. तो पुरुष, चौथी पुरुषसिद्धी जो मोक्ष, तो आपल्या हातात घेऊन भक्तिमार्गाने जात असताना जगाला आदर्श घालून देतो. तो ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षांची बाणसोड करतो, पण पाण्याप्रमाणे नम्र राहतो. म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करतो. त्याची टाच म्हणजे श्रीवत्सलांछन चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो. असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे मला वाटते, तेव्हा मी अवतार धारण करतो आणि नेहमी माझ्या हातात असणाऱ्या लीला कमळाने त्यांचे पूजन करतो. 2 हातांवर दुसरे 2 हात धारण करून त्यांना आलिंगन देण्याकरिता मी अवतरतो. जे भक्त माझ्या भक्तांच्याच चरित्राची प्रशंसा करतात तेही मला आवडतात. अर्जुना, ह्या भगवत प्राप्तीच्या उपायाने भरलेला असा पूर्ण भक्तियोग आहे. हा मार्ग महान आहे. त्याचे जे प्रवासी असतात त्यांच्यावर मी प्रेम करतो आणि त्यांना वंदनीय मानतो. हा मार्ग अमृत तत्वाची प्राप्ती करून देतो. देवाने ज्या स्थितीत ठेवले असेल त्यात पूर्ण समाधानी राहता येणे आणि या मार्गावर जीवापासून निष्ठा ठेवून मोठ्या आदराने वाटचाल सुरू ठेवणे, हे 2 गुण साधल्यावर सुंदर शेतात उत्तम बी पेरावे तसे होते. असा पुरुषच या जगात तीर्थक्षेत्रासारखा पवित्र असतो. मीच त्या संतांचे ध्यान करतो. अशा प्रेमळांचे प्रेम जे समजू शकतात त्यांना मी देवतांपेक्षाही वरच्या दर्जाचे मानतो. जगाचा आधार, भक्तांना आनंदी ठेवणारा असा जो मुकुंद, त्याने जे हे सांगितले ते संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. संजय पुढे म्हणाला की राजा, जो मूळचाच निर्मळ निष्कलंक लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचे रक्षण करणारा, शरण जाण्यास योग्य धर्म आणि कीर्ती यांना शोभणारा, बलवान असूनही बळीच्या प्रेमबंधनाने बद्ध झालेला, 14 विद्या आणि 64 कलांचा निधी आणि भक्तांचा वैकुंठ नायक श्रीकृष्ण, ह्याने दैवशाली अशा अर्जुनाला भक्तियोग सांगितला. आता तो पुढे काय सांगतो ते ऐक. तीच रसभरीत गोष्ट मराठी भाषेत मी ज्ञानदेव तुम्हाला सांगणार आहे, ती ऐका. तुमच्यासारख्या संतांना शरण जावे हेच आम्हाला आमच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी शिकविले आहे. आणि याच ठिकाणी अध्याय 12 समाप्त होत आहे.